नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण असणार आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल, नाही का? तर आज आपण जाणून घेणार आहोत पंचकर्म याविषयी माहिती. शरीर आणि मन शुद्ध करणारी आयुर्वेदाची ही अद्वितीय पद्धत आणि चिकित्सा जाणून घेऊया. आपल्या सोबत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर पंकज पवार आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग भेटूया. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. तर बघा काय होतं, आपण अनेक गोष्टी धावपळीच्या जगात अनेक गोष्टी काही आपल्या शरीरासाठी करायचे विसरतो. जसं गाडी आहे, तुम्ही गाडी घेता, रोज गाडीवर बसायचं आहे, आपल्याला प्रवास करायचा आहे, म्हणून गाडीची आपण देखभाल करतो. गाडीची आपण सर्व्हिसिंग करायला विसरत नाही, त्याची डेट सुद्धा विसरत नाही, बरोबर की नाही? परंतु आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला मात्र विसरतो. डॉक्टर सांगतात आपल्याला की चेकअप करायला या तारखेला या किंवा चेकअप करून घ्या, तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे असं ते आवर्जून सांगतात, पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून आजचा हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग डॉक्टर साहेबांशी बोलूया. सर, पंचकर्म म्हणजे नेमकं काय सांगा? पंचकर्म ही आयुर्वेदातली अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. यामध्ये मुख्यतः 5 चिकित्सा पद्धती याचा अंतर्भाव राहतो. सामान्य भाषेत याला पंचशुद्धी सुद्धा असे म्हणतात. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, शिरोधारा ह्या 5 चिकित्सा याचा अंतर्भाव होतो आणि ह्या शरीरशुद्धीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेद मायनस पंचकर्म इज इक्वल टू 0 असे आमचे गुरुवर्य वैद्य नाना जोशी हे नेहमी म्हणायचे की एकदा शरीरामधली जी काही शुद्धी आहे ती केली तर आपला शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून पंचकर्म चिकित्सेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की पंचकर्मामुळे शरीराला कोणता फायदा होतो? पंचकर्मामुळे शरीराला फायदा म्हणजे की आपल्या शरीरामधलं जे काही टॉक्सिन्स आहे ते बाहेर पडतं. म्हणजे जे काही आपल्या शरीरात विषतत्व जातं त्याला बाहेर पडण्यास मदत होतं आणि आजाररूपी जे बीज आहे ते शरीरामध्ये साचले जातात. तर त्या बीजाला नष्ट करण्यासाठी पंचशुद्धीचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. आयुर्वेद असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी पंचशुद्धीची गरज आहे. आणि एकदा पंचकर्म केल्याने आपल्याला आजार होऊच नये. जसं आजार झाल्यानंतर आपण खूप धावपळ करतो, पण आजार होऊच नये यासाठी पंचकर्म चिकित्सा ही प्रत्येक व्यक्तींनी करण्यासारखी आहे. खूप महत्त्वाचं सांगितलं सर की आजार झाल्यानंतर धावपळ करा, डॉक्टरकडे जा, खूप मोठा खर्च करा आणि त्याचबरोबर शरीराला सुद्धा आपण त्रास देतोच की. तर त्यासाठी जर आपल्याला शरीराला आजारच होऊ नये हे जर केलं तर खूपच चांगलं आपल्यासाठी. नक्कीच मॅडम. सर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की मानसिक तणाव आणि निदानासाठी पंचकर्म उपयुक्त आहे का? होय, आज बरेच जणांचा हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आयुर्वेद असं म्हणतो की आहार, निद्रा आणि शौच म्हणजे हे 3 स्तंभ आहे. म्हणजे ज्याला आपण पिलर म्हणतो की तो व्यक्ती जर चांगला आहार करत असेल, त्याचं शौच म्हणजे पोट साफ असेल आणि योग्य निद्रा म्हणजे डीप स्लीप येत असेल तर तो व्यक्ती निरोगी समजावा. तर या 3 पिलर पैकी एक पिलर जरी म्हणजे स्तंभ हा थोडासा डगमगला म्हणजे आता तुम्ही जो म्हणत आहे की निद्रानाश ही गंभीर समस्या आहे.
कारण की अतिशय आजकाल जे आपण पाहतोय की ताण तणावामुळे व्यक्तीला झोप येत नाही. योग्य जीवनशैली, जसं आपण लेट नाईट्स म्हणजे जसं आपण स्क्रीन टाईम जो आहे मोबाईलचा तो जास्त आहे, अवेळी जेवण आहे, त्यामुळे झोपेचा जो टाईम आहे तो डिस्टर्ब होतो आणि झोप पुरेशी न झाल्यामुळे शारीरिक तर त्या व्याधी त्याला होतातच, पण मानसिक व्याधी सुद्धा त्याला होतात. म्हणजे चिडचिडेपणा, थकवा, आळस, नैराश्य. तर यासाठी आयुर्वेदामध्ये शिरोधारा आणि नस्य चिकित्सा ही महत्त्वाची सांगितलेली आहे. शिरोधारा म्हणजे याच्यामध्ये तैलधारा, तक्रधारा, घृताची धारा, वेगवेगळ्या धारा ही मस्तिष्कगत आज्ञाचक्रावर सोडल्या जाते आणि नस्य चिकित्सा म्हणजे नासाही शिरसो मूलद्वारम अशा विशिष्ट औषधी त्या नाका वाटे मेंदूपर्यंत पोहोचवतात. त्यांनी त्या व्यक्तीला डीप स्लीप म्हणजे गाढ झोप येण्यास मदत होते. म्हणजे निद्रानाश यावर पंचकर्मातील शिरोधारा आणि नस्य ही चिकित्सा प्रभावी आहे. आणि असं म्हणतात की आपलं शरीर जर तुम्हाला योग्य म्हणजे चांगली झोप लागत असेल तर आपलं शरीर आपल्या स्वतःला दुरुस्त करत असते रात्री, नाही का? बरोबर आहे, तर बरोबर आहे, निद्रा नाश हा खूप मोठा प्रश्न आहे बऱ्याच जणांना. बरोबर आहे. आणखी मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की जसं आता सांधेदुखी आहे, पाठदुखी आहे, गुडघेदुखी आहे, याच्यावर कसा फायदा होतो पंचकर्माचा? आता पहा, कोणतंही दुखणं म्हटलं तर तो वात ज्याला म्हणतो आपण वातव्याधी, आणि वातव्याधी हे 80 प्रकारे आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजाराचं रूप घेतं. राहतं एकच की वातवृद्धी. म्हणून आता हा पावसाळा लागलेला आहे. पावसाळ्यामध्ये वाताचे विकार जोर करतात, कारण की वातावरण थंड आणि आपण उन्हाळ्यामध्ये AC मध्ये राहतो, थंड पाणी पितो, मग पावसाळ्यात वातावरण थंड होतं. त्याच्यामुळे शरीरामध्ये नॅचरली म्हणजे थंडावा वाढतो आणि शरीरामध्ये वात वाढतो, आणि जिथे वात वाढला तिथे दुखणं आलं. म्हणजे वा गती गंध यो, म्हणजे जिथे वायू जाईल तिथे तिथे वेदना. मग याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक प्रभावी पंचकर्मातील पूर्वकर्म जसं मालिश आणि वाफ ही जर आपण सुरुवातीला केली वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जो आता लागलेला आहे, आणि बस्ती चिकित्सा जर घेतली तर त्या व्यक्तीला सगळ्या प्रकारचे दुखणे हे पूर्णपणे नाहीसे होतात. म्हणून 80 आजार जे वाताचे आहेत ते जिंकायचं असेल म्हणजे हृदयरोगापर्यंत, तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीला बस्ती चिकित्सा ज्याला आपण एनिमा म्हणतो, पोटाची शुद्धी म्हणतो, ती करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की योग्य ऋतूनुसार या योग्य प्रकारे पंचकर्म केल्या जातात? बरोबर आहे, ऋतूनुसार पंचकर्म. जसं पावसाळ्याच्या सुरुवातीला बस्ती चिकित्सा म्हणजे वाताचा विकार असतो. शरद ऋतू जो आता पुढे लागेल म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ज्यावेळेस राहते त्यावेळेस पित्ताचे विकार जोर करतात, त्यावेळेस विरेचन. आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये आपण वमन चिकित्सा ही प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीकडून करून घेतो. जसं आपण ऋतू बदलला तर आजार आपल्याला होतात. जसं वर्षा ऋतूमध्ये 40 आजार ठरलेले आहे, 80 आजार. शरद ऋतूमध्ये 40 आजार, याच्यामध्ये BP पासून तर पॅरालिसिस पर्यंतचे. आणि वसंत ऋतूमध्ये अस्थमा, निमोनिया, TB सारखे आजार होतात, तर ते वमन चिकित्सेने पूर्णपणे बरे होतात. खूप छान सर. तर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की पंचकर्म कोणत्या वयोगटातील लोकांनी करावे? वयोवृद्ध, ज्येष्ठ, आजारी? पंचकर्म जे आहे, जसं आता आपण लहान जेव्हा बालकाचा जन्म होतो, आता सुरुवातीला तिथून पाहू, 0-1 डे पासून. तर जसा जन्म झाल्यापासून त्या बालकाचं आपण वमन करतो. म्हणजे काय करतो, त्या बाळाला उलट लटकवतो, त्याच्या तोंडातला जो कफ आहे तो त्या बोळ्याने काढतो. म्हणजे पहिल्या दिवसापासून त्या बाळाचं वमन चालू होते. तर 0-1 डे पासून तर 90-80 वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्तीला पंचकर्म हे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार करणं आवश्यक आहे. जसं आता आपण आयुर्वेदात म्हटलेलं आहे की जर तुम्हाला 100 वर्ष निरोगी जीवन जगायचं असेल तर
अभ्यंगम आचरेत नित्यम, म्हणजे स्नेहन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मालिश आणि वाफ या केल्याने काय होते की आपल्याला जरा श्रम म्हणजे वृद्धत्व आपण दूर सारू शकतो. आज आपण पाहतो अनेक पेशंट आमच्या इथे येतात तर ते निरोगी राहतात, कारण की 80 वर्षाचे, 85 वर्षाचे, 90 वर्षाचे ते फक्त येऊन फक्त मालिश आणि वाफ जरी केलं किंवा पादाभ्यंग केलं किंवा शिरोधारा केला तरी त्या व्यक्तीला त्या चिकित्सेचा फायदा होतो. म्हणजे 0-1 डे पासून तर 100 वर्षापर्यंत पंचकर्म आपण करू शकतो. म्हणजेच निरोगी आयुष्याचं रहस्य पंचकर्मात घडलेलं आहे. होय, निरोगी आयुष्याचं रहस्य पंचकर्मात आहे. तर मला एक सांगा, पंचकर्म करण्यापूर्वी काही तयारी करावी लागते का? हा, काही आहे का त्याच्यासाठी अशी होय. तयारी? पंचकर्मापूर्वी जसं एकदा कसं आहे की सुरुवातीला आम्ही म्हणजे वैद्यांकडे त्यांनी योग्य नाडी परीक्षण करून त्यांचं प्रकृती परीक्षण होते. प्रकृती परीक्षण केल्यानंतर त्या व्यक्तीला काय त्रास होतो त्याच्यानुसार तज्ज्ञ वैद्यांमार्फत, म्हणजे इथे 3 ते 4 डॉक्टरची टीम आहे, त्यांच्याद्वारे पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्या व्यक्तीला आपण पंचकर्म चिकित्सेसाठी घेतो. पण सुरुवातीला पूर्ण त्याची डिटेल हिस्ट्री, त्याला आजार का झालेला आहे, नाडी परीक्षण, त्याचं BP मॉनिटरिंग, त्याचं पल्स मॉनिटरिंग, आणि त्याच्यानंतर मग आम्ही सजेस्ट करतो की तुम्हाला ही चिकित्सा करणं गरजेचं आहे. आता आपण शेवटचा प्रश्न सर, आजच्या धकाधकीच्या जीवनात पंचकर्माचं महत्व काय आहे? आजच्या आणि धकाधकी पंचकर्माबद्दल काही लोकांच्या मनात गैरसमज आहे आणि त्याविषयी सुद्धा तुम्ही थोडंसं माहिती आमच्या ऑडियन्सला द्या. बरोबर. आता पहा, पंचकर्म म्हणजे खूप साधा शब्द आहे, पंचशुद्धी. जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग हो, नियमित करतो, हो, का करतो की एखादं गाडीचं मोठं काम निघू नये, पिस्टन ब्लॉक होऊ नये, हे होऊ नये. तसंच आपल्या शरीररूपी मशिनरीज आहे, त्याची नियमित जर आपण सर्व्हिसिंग केली, म्हणजे पंचशुद्धी म्हणजे सर्व्हिसिंग, आपल्या शरीरातली आतली जी काही विष तत्व आहे ते बाहेर काढणे. यात घाबरण्यासारखं किंवा भीतीदायक काही नाही आहे. आपल्याला हे पाहायचं आहे की आजार होऊच नये, या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर आपण किती धावपळ करतो, इमर्जन्सीमध्ये जातो, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, अँजिओप्लास्टी पासून बायपासपर्यंत. तर ही किंवा बाकी एखाद्या व्यक्तीचा BP शूट होतो, BP शूट झाल्यानंतर पॅरालिसिस वगैरे सगळे आजार होतात. तर आजार होऊच नाही हा आयुर्वेदाचा उद्देश आहे, आणि त्यासाठी ह्या पंचशुद्धीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं आपण म्हणतो की घाबरण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. एखादा आपण एनिमा घेतला, बस्ती घेतला, तर आमचे गुरुवर्य म्हणायचे की वर्षभर त्या व्यक्तीला हृदयरोग होणारच नाही. एक एनिमा घेतला, एक विरेचन घेतलं तर त्या व्यक्तीला वर्षभर पॅरालिसिस होणार नाही, BP होणार नाही. हा, आणि एक वमन जर घेतलं तर त्या व्यक्तीला मधुमेह होणार नाही. म्हणजे अशा छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्याला ह्या ज्या पंचकर्मामध्ये जी अनावश्यक भीती आहे, अनावश्यक जे काही आहे ती इथे निघून जाते. फक्त एकदा आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा इथे येऊन तुम्ही व्हिजिट द्या, प्रत्यक्ष एकदा करा, आणि ज्यांनी ज्यांनी पंचकर्म केलेलं आहे त्यांना तुम्ही प्रत्यक्ष विचारा. तर हे सगळं करण्यासाठी एकदा आम्हाला याचा पत्ता माहिती सांगा, आम्ही त्या ठिकाणी येऊ किंवा आमचे जे आहे ऑडियन्स ते सुद्धा तुम्हाला भेट देतील. निश्चितच मॅडम, की यवतमाळमध्ये गोधणी बायपास म्हणजे तुळजापूर, बोरी तुळजापूर हायवेवर डीमार्ट रोडला गोधणी बायपास येथे सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर हे भव्य 4 एकर जागेमध्ये सेंटर आहे. आणि सेंटरच्या समोरच एक भव्य स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे. गुगल लोकेशन जर तुम्ही टाकलं तर सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर, तिथे आपण हे करू शकता आणि तिथे डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाणार. तर मला एक इथे सांगावं असं वाटतं की तुम्ही एकदा इथे आल्यानंतर बघा, इथला नैसर्गिक परिसर इतका सुंदर आहे की मला वाटतं अर्ध दुखणं, तुमचा जो काही त्रास, मानसिक तणाव
अर्ध तुमचं कमी होतं. आणि अशा प्रकारचं सेंटर म्हणजे पंचकर्म सेंटर मला वाटतं यवतमाळमध्ये एकच आहे, मला असं वाटतं. आणि ताई आपलं इथे पंचकर्म तर होतच, होतं पण हा. सोबतच मेडिटेशन हॉल आहे, भगवान धन्वंतरी मंदिर आहे, वनौषधी उद्यान आहे. तिथे जास्तीत जास्त प्राणवायूची अशी निर्मिती होणारे वृक्ष आम्ही लावलेले आहेत. सोबतच फिजिओथेरपीचं युनिट आहे, निसर्गोपचारचं युनिट आहे आणि काउन्सिलिंगसाठी विशेष मॅडम तिथे आहेत. तज्ज्ञ डॉक्टरची इथे सेवा सर्वत्र उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास 5 डॉक्टरची टीम, याच्यामध्ये आयुर्वेद, योग, पंचकर्म, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी हे संपूर्ण असं सुसज्ज असे हे सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर गोधनी बायपास यवतमाळ येथे आहे. खूप छान सर. आणि मग काय, गडबड करा, घाई करा, या लवकर. आरोग्य तुमचं आहे आणि तुमच्या हातात तुमचं आरोग्य आहे आणि आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. या एकदा भेट द्या. तर धन्यवाद सर. नमस्कार ताई, धन्यवाद.